दुसरी नाईट दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय 4 दिवसांची स्पर्धा आणि आज दुसरा नाईट आपल्याला पाहायला मिळते. कालचा विचार केला 6 चेंडू 6 धावा देखील झाल्या नाहीत. फलंदाजी करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला आणि आज बड्डे बॉय स्वप्नील मुकादम आपल्याला पाहायला मिळतात. विजय कांबळे यांचं देखील आगमन झालंय. चांगले गुणलेखक. वेलकम विजय कांबळे. गेम ऑन करायचा लगेच. या ठिकाणी प्रमोदजी शेडगे सर देखील जॉईन झालेत. वेलकम प्रमोद सर. धन्यवाद. अक्षय साटम यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ चंद्रपाडा. अंकुश स्मृती चषक 2022 जुचंद्र आपण पाहू शकतायत. मिताली 11 शिरवले ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः हा क्षेत्रक्षण स्वीकारला निलेश शेळकाने. एक हरहुन्नरी खेळाडू आणि अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. एका साईडला आपण पाहतोय मिस्टर नितीन वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचा संघ जो आपण पाहू शकाल ओम ब्रह्मदेव गोडदेव. आणि गोडदेव म्हटलं की खेळाडूंची खान असलेलं गाव आपल्याला पाहायला मिळतं. विक्रम आणि एका साईडला आपण पाहिलं तर रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट मॅच आपण पाहिली तर स्वयंभू पायगाव संघाला विनंती करेन की कुठेही जाऊ नका. लगेच आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार मिथुनदादा पाटील यांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला चेंडू यावेळेला कॉटन बोल्ड सुपर. दीपूच्या पहिल्या चेंडूवर मात्र विक्रम एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र काहीच करू शकले नाहीत. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. गुड बॉलिंग. अप्रतिम दर्जेदार चेंडू होता. फक्त फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ दीपूच्या हातामध्ये मात्र यावेळेला चेंडू चिपकला. फलंदाज पहिला गडी बाद यावेळेला आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्याच चेंडूवरती मात्र कॉटन बोल्ड होताना दिसतोय. बॅटर विक्रम बाद झाल्यानंतर न्यू बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. रोहित आणि ऋषिकेश ही जोडी आता पाहायला मिळते. 1 डाऊन साठी ऋषिकेश येताना दिसतोय. दीपेश घरात गोलंदाजी मार्कवत एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती विकेट जाताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ ऋषिकेश न्यू बॅटर आपण बघतो 1 डाऊन साठी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र स्टॉप करायचा होता. डाऊन द लेग साइड. वाईडचा इशारा अतिरिक्त धावेने श्री गणेशा केला जातोय. 1 धाव फलकावरती. 1 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर हा चेंडू अवंतरच्या रूपाने वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. अंकुश स्मृती चषक आपण बघतो पुन्हा एकदा स्ट्रेट टू द बॉलर. यावेळी फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी दीपेश घरतच्या माध्यमातून. चांगला खेळ झाला होता. आपण आमदार चषकामध्ये देखील बघितलं होतं. मिताली 11 शिरवली. सत्तेसाई चषकामध्ये देखील कुसमाईच्या मैदानावर सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. तोच मिताली 11 शिरवली संघ पाहायला मिळतोय. जबरदस्त निलेश शेलका यांची खेळी अष्टपैलू खेळी पाहायला मिळाली. आज देखील पाहिलं जाईल कशा प्रकारची खेळी. पुढचा चेंडू 38 सर्कलच्या वरून खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र कोणती चूक करणार नाही. जबरदस्त कॅच समेत याच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला घेतला आणि गडी बाद होतोय. दुसरा धक्का. दुसरा गडी बाद. फलकावरती धावा 1.
सेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 3 चेंडू फेकून झाल्यात, 2 गडी बाद झाल्यात, 1 धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी होताना प्रमोद सर या ठिकाणी दीपेशच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग दीपेश गरजच्या माध्यमातून आपण पाहतोय त्या रिदमने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इतर वेळेला मात्र निलेश एका पहिलं षटक हाताळतो, परंतु दीपूच्या हातामध्ये यावेळेला मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलं गेलं. विश्वासाला सार्थ कामगिरी करत असताना आणि पहिल्या षटकामध्ये भूषणजी पडवळे खुश असतील आपल्या संघावर. मिताली 11 शिरवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला संघ आपण पाहू शकतात ओम ब्रह्मदेव गोडदेव, यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खोलवर चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते. एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 2 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहिल एका साईडला हिरेन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मास्टर्स क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं जे हाताळत आहेत आतापर्यंत. चांगले फिटनेस किशोरजी आत्माराम पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मिथुनदादा पाटील यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला टप्पापर्यंत चेंडू फर्स्ट स्लिप कडून ट्रॅव्हल होतोय. डिरेक्ट हिट जरूर झालाय. पंचांकडे दाद मागितले गेले. पंच मात्र यावेळेला आपण पाहतोय तटस्थ आहेत आणि यस रेफर केलंय. ते थर्ड अंपायरला आपण पाहू शकतायत ललित भोईर. रिव्ह्यू सिस्टम दयानंदजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला आपण पाहू शकतायत की रेफर जरूर केलं गेलंय, परंतु आपण अगोदरच सांगितलं होतं की रिव्ह्यू सिस्टम नाहीये. पंच तुम्हाला ऑनफिल्ड ज्या गोष्टी मात्र घडलेल्या आहेत तुम्हाला तिथेच डिसिजन घ्यावा लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहू शकताय धावसंख्या स्कोर कार्डवर डिसिजन पेंडिंग डिसिजन होतं, परंतु यावेळेला नॉट आउट आपण पाहू शकतायत. बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला यावेळेला आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा 2 गडी बाद 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो. आणि आदरणीय सन्माननीय दोस्तीच्या दुनीतला राजा माणूस आदरणीय मोहनदादा पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. 5 चेंडूचा खेळ 3 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिलं षटक दीपूच्या नावावर आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर रोहित. यावेळेला फुलटा चेंडू होता. धीरज चोगला मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी पोहोचेल रोहित आणि 1 धाव मिळेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 4 या धाव संख्येवर. नाजूक स्थितीमध्ये आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ, कारण फलंदाज बाद झालेत. विक्रम बाद झाला. तदनंतर जर आपण पाहिला तर यावेळेला आपण पाहू शकता ऋषिकेश बाद झाला आणि 2 फलंदाजांवर जबाबदारी यावेळेला आले आणि दोन्ही फलंदाज मात्र किती मोठं संकट आलं तरी ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ हा मात्र हार मानणारा नाहीये हे आपण सातत्याने जाणलंय. हिरेन आणि रोहित आणि एका साईडला मात्र मिताली 11 शिरवली संघ खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक करत असताना पहिल्या षटकामध्ये दीपूने आपला मात्र विश्वास कर्णधाराला सार्थ ठरवला. सुंदर गोलंदाजी, बोटांतील जादू दाखवली. सहजता सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळालं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अंकुश स्मृती चषक 2022.
झालं दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसरा मॅच आपण बघतोय. दुसऱ्या मॅच मधला जर विचार केला ओम ब्रह्मदेव गोडदेव फलंदाजी करताना हा संघ पाहायला मिळतोय, ज्या संघाकडे भरपूर चांगले खेळाडू आहेत आणि मोठ्या धावांपर्यंत जाण्याचा जरूर प्रयत्न असेल. या 5 ओव्हरमध्ये 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी करायची होती. लोअर फुलटॉस चेंडूला खोदून काढतोय ऑन साईडला. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू गॅदर केला जातोय. एकच धाव अर्जित, एका धावेने धाव फलका पुढे सरकते 6च्या घरामध्ये. 6 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर अँड 2 बॉल्स. सहा धावा 2 चेंडू फेकून झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस आपण बघतोय मिताली 11 शिरवली हा मॅच. लेफ्ट हँड बॅटर फुल टॉच चेंडू मात्र यावेळी चांगला लॉफ केला जातोय. चेंडू निघून जाईल का मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव फलकावरती धावा येताना दिसते. 7 धावा फलकावरती. 3 चेंडू फेकून झालेत. 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निलेश शिल्का आपल्या बोटांतील जादू दाखवताना दिसतोय. एका साईडला आता बॅटर हिरण आणि रोहितला चांगली खेळी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावा या मैदानावर देखील पाहायला मिळतात. नाईट फॉर्मॅटमध्ये देखील तुम्ही 50+ जर गेला तर एक चांगल्या स्थितीमध्ये असू शकेल प्रथम फलंदाजी करत असणारा संघ. सेकंड इनिंगला मात्र दबाव तुम्ही देऊ शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. अंकुश स्मृती चषक आपण बघतोय आणि कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही याकडे सुद्धा लक्ष असेल. दीपेश पाटील यांचं आगमन झालं. वेलकम दीपेश पाटील, तुमचं सहर्ष स्वागत. सत्यवान बुरकुण देखील पाहायला मिळतोय. 7 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू फेकून झाल्यात. चांगली स्पर्धा. अंकुश स्मृती चषक. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता, जोराने मारण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. गोलंदाज निलेश शेलका अनुभवी आणि आपला अनुभव एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 7 धावा फलकावरती 4 चेंडू फेकून झाल्यात. दुसरा मॅच आपण बघतोय आजच्या नाईटच्या फॉर्मॅटचा. पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा आणि बेधक मारा करणारा चेंडू पाहायला मिळतोय. लास्ट बॉल या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 धावा फलकावरती 2 गडी बाद. ओम ब्रह्मदेव गोडदेव फलंदाजी करत असताना सध्या अडचणीमध्ये सापडतोय. आता मात्र अक्रॉस द लाईन जागा बनवली, त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू आउट ऑफ द पार्क. अंकुश स्मृती षटकार. 6 धावेने धावफलक वेगाने पुढे सरकते. येऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 2 षटकांची झाली समाप्ती आणि फलकावरती धावा आहेत 2 गडी बाद. 13 धावा. ऐकूया HM सावुंडला. स्वागत. जर विचार केला 1.5 चेंडूमध्ये 7 धावा होत्या आणि त्यानंतर प्रमोद सर हा षटकार येते फलकावरती 13 धावा. नक्कीच, नो डाऊट. हिरेन एक सुंदर फलंदाज म्हणून आणि यंदाच्या वर्षामध्ये रिदममध्ये असलेला फलंदाज पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा संकट आली ना त्या वेळेला मात्र ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला त्याने बाहेर काढलेला आहे. आणि हिरेन एक जबाबदारी काय असते आणि सातत्याचं दुसरं नाव काय असेल तर डेफिनेटली यावेळेला हिरेन आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर फटका होता, ओरपिच चेंडू होता, थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता निलेश शेळकाचा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र चेंडू सरळ फेकून दिलं 6 धावांकरता.
दीपूचा हा चेंडू रोहितसाठी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अंकित मॅग्निफिसंट फिल्डिंग. काय जबरदस्त. ग्रामीण प्रीमियर लीग पासून या खेळाडूने खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. तोच खेळाडू अंकित पुढे येत असताना पाहायला मिळतोय. एक तुमच्याकडे एक वेगळी ऊर्जा असायला हवी. वाकीपाडा शाखा प्रमुख आदरणीय ललितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर. आपल्या या मुख्य मंचावर सहर्ष स्वागत आहे. मिथुनदादा पाटील यांच्या वतीने अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धावसंख्या 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जाते. कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आपल्याला पाहायला मिळतं. पहा, जिथे एक धाव होते असं वाटलं की 2 धावा पूर्ण होतील, परंतु अंकित चित्याच्या चपळाईने आला. ॲज अ फास्ट ॲज अ हेअर, सशासारखा चपळ असताना मात्र पुढे झेपावला आणि काय जबरदस्त क्लास फिल्डिंग पाहायला मिळाली. ब्रिलियंट फिल्डिंग. दीपू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला हिरेंचा हा फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. गुड कॅच. पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर अंकित फ्रेम मध्ये येत असताना छोटा पॅक, बडा धमाका, मूर्ती लहान, कीर्ती महान. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना दीपूला मिळते यावेळेला सफलता. आणि तिसरा धक्का ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला गॉन. आदरणीय ललित वासुदेव म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाकीपाडा शाखा प्रमुख आणि त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य 2500 रुपये मंडळाला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मंडळ त्यांचं फार फार ऋणी राहतोय. आपलं वेलकम. या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. वेल डन अंकित. सुपर फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. फ्युचर ऑफ शिरवली क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. जसं संकेत पाटील यांनी सांगितलं की निमिष सामने जे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पद्धतीने मात्र अंकित आपण पाहू शकाल. म्हणतात ना, इंग्लिशमध्ये म्हण आहे चाइल्ड ऑफ द फादर मॅन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल. धावसंख्या 14 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. खूप चांगलं क्रिकेट. एका साईडला मुंबईचं क्रिकेट पाहायला मिळतं, एका साईडला ग्रामीण भागातील क्रिकेट आपण पाहू शकतायत. खूप चांगलं मात्र क्रिकेट सुधारलंय. टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. दीपू यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. विरल नायर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्षात विरल नायर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. एका साईडला ललित भोईर बंड्या याच गावातील अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 15, लॉस ऑफ 3 विकेट. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ यावेळेला पाहायला मिळतो. आणि प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव MBPLची वाट पाहत आहेत सर्वजण. भाईंदरकर यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. शरीराचा वेध घेत नितीन सोमन चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी लेग बाईटचा इशारा पंचांच्या द्वारे एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते 16 वर. 16 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 16, लॉस ऑफ 3 विकेट. धावा थांबवल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्यानंतर ते सातत्य दीपूच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतं. फलंदाजाला पूर्णपणे रीड करतोय की फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स कशा पद्धतीने आहे, कोणत्या पोझिशनमध्ये खेळण्याची त्याची तयारी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा फ्लो अगदी, मात्र कोणत्या दिशेने तो करणार आहे याकडे ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्या मात्र मनकवडा ओळखणं हे गोलंदाजाचं कर्तव्य. आणि तेच करत असताना मिस्टर दीपू मॅग्निफिसंट बॉलिंग. 2.3 चेंडू, आतापर्यंत 16 धावा, 3 गडी बाद. यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटिंग शॉट रंगनाथ देशमुखच्या स्वागतासाठी, रंगा यांच्या स्वागतासाठी, अभिवादन करण्यासाठी हा येतोय. वेलकम बाउंड्री, चौकार, 4. गुड शॉट. नेहमीच म्हणायचे, तुमच्यात जर आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास साहिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला.
सुपर टायमिंग होतं, दबाव होता, दबावाला न जुमानता खूप चांगलं क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळालं आणि धावांची गती फलकावर 20-20. अक्षय घुमटेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, कॉन्फिडेंटली नव्हता हा फटका साईलच्या बॅटमधून. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा, 3 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. दीपेशने आतापर्यंत 11 धावा खर्च केले, 3 सफलता प्राप्त केलेत. एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेले. 11 धावा, 2 एक्स्ट्रा, 1 डॉट, 6चा इकॉनॉमी. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून लगेच या ठिकाणी ऑन स्क्रीन ऑन डिस्प्ले आपण पाहू शकाल. जे श्रोते घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर मॅचचा आनंद घेत आहेत आणि चालता बोलता स्मार्टफोनवर जे श्रोते मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मिथुनदादा पाटील यांच्या वतीने अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दीपू आपल्या गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेट. यावेळेला पाहिलं रोहितचा झेल सोडल्याचा परिणाम काय, सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. गुड शॉट, सुपर टायमिंग, शफल झाला आणि यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध 6 धावा येत आहेत. निर्णायक क्षणाला आलेला हा निर्णायक षटकार. 3 षटकांचा खेळ, धावसंख्या 9च्या सरासरीने 27 धावा. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ आता रिदम मध्ये पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा येऊया अक्षय साटम यांच्याकडे. सहर्ष स्वागत. मागील 2 षटकांमध्ये विचार केला तर दोन्ही शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यात 2. 27 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि जरूर 500 रुपयांचं कॅश प्राईज तुम्हाला मात्र या ठिकाणी दिलं जाईल मोहनदादा पाटील यांच्या वतीने. पाण्याची व्यवस्था रंगायांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 27 धावा. अक्षय काय म्हणशील, 12 चेंडूमध्ये किती धावा आतापर्यंत यायला हव्यात? नक्कीच जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. स्टेप आउट केला होता, मात्र या ठिकाणी चांगली लेंथ अँड लाईन तर पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. सम्यक गोलंदाजी मार्कवर सॅम या नावाने प्रसिद्ध आहे आणि सॅम गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय 27 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळायचा होता आणि चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट नेहमी म्हटलं जाते आणि ज्या लाईनमध्ये गोलंदाजी करतो त्या मेरिटवर येण्याचा प्रयत्न नाही बॅटरचा. काही सम्यकने गोलंदाजी केले. नवीन नवीन खेळाडू मात्र नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटला सुवर्ण संधी मिळते आणि एक मोठ्या स्टेजला जर तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा चेंडू तुम्हाला दिला जातो त्यावेळेला एक तुमचे होप्स वाढतात. यावेळेला साहिलच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार आउट ऑफ द पार्क, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. अंकुश स्मृती षटकार, 6 धावा. गुड शॉट.
तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय 33 धावा. जरी एकविरा नायगाव संघ पराभूत झाला या स्पर्धेतून बाहेर गेला तरी सुद्धा अष्टविनायक नायगाव संघाला कॉपरेट करण्यासाठी आपण पाहू शकतायत. जय ब्राह्मणदेव भाटाले या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संघ भिवंडी तालुक्यातून हा संघ बिलॉंग करतोय. या ठिकाणी उपस्थित झालंय त्यांचं जुचंद्र क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. 33 धावा 3 गडी बाद या षटकाराने चेतन पाटील चँक काल खूप चांगली झोप लागली असेल, साखर झोप लागली असेल असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला साहिलच्या बॅटमधून निघालेला हा फटका, तेवढंच मात्र उत्तम दर्जाचं झेल धीरज चोगला. जबरदस्त अप्रतिम झेल यावेळेला टिपला गेलाय. गुड कॅच. फलंदाज बाद होताना साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. 33 वर 4था धक्का. जबरदस्त कॅच टिपला गेला. असं वाटलं की चेंडू षटकार जाईल का, मात्र अप्रतिम कॅच घेतला आणि त्या ठिकाणी मात्र विकेट जाताना दिसतोय. फलकावरती 33 धावा, 4 चेंडू फेकून झाल्यात आणि 4 गडी बाद. ओम ब्रह्मदेव गोडदेव फलंदाजी करत असताना 33 धावा 4 गडी बाद. चांगली फलंदाजी एका साईडने होत होती, मात्र तो बॅटर या ठिकाणी बॅक टू द पवेलियन पाहायला मिळते. एक षटकार आला होता आणि त्यानंतर विकेट डाऊन होताना दिसते. 4 चेंडू फलकावरती 33 धावा 4 गडी बाद. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. आज 8 संघ आणि 8 संघांपैकी कोणते संघ येतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला फटका, जागा बनवली आणि मात्र या ठिकाणी चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द पार्क. दर्जेदार अंकुश मूर्ती षटकार. धावपळक वेगाने पुढे सरते. 39 धावा 5 चेंडू फेकून झालेत. 39 धावा 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डिम्पी छकुले ॲक्वा दिनेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात. घर बसल्या TCP लाईव्ह ते स्पर्धा बघतात आणि या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील खूप खूप आभार. 8 चेंडूमध्ये 16 धावांवर खेळी करतोय. 200च्या स्ट्राईक रेटने मिस्टर रोहित हिटमॅन सारखी पारी सध्या त्याच्या बॅटमधून येते. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि जबरदस्त देखणा फटका पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. यावेळी षटकार येते. फलकावरती धावा 39 39 4 गडी बाद. 39 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा यावेळी MS धोनी स्टाईलमध्ये हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण होताना त्या ठिकाणी एक धाव पूर्ण आणि एकच धावेंवरती समाधान मानतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 40 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या रन रेटनी सध्या पुढे वाटचाल करताना दिसतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, मात्र त्यानंतर अप्रतिम तिसऱ्या षटकात 14 आणि 4थ्या षटकात 13 धावा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करताना दिसतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. 4 ओव्हरची झाले समाप्ती. फलकावरती धावा झाले 40 धावा 4 गडी बाद. ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एक देव येऊ द्या मॅचच्या दिशेने.
सहर्ष स्वागत. 4 ओव्हर झालेत आणि 40 धावा फलकावरती. 9 चेंडूमध्ये 17 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय रोहित. त्याच्या बॅटमधून जबरदस्त फटके देखील येताना दिसत आहेत. आतापर्यंत 2 षटकारनिशी आणि सिंगलवरती फोकस करत असताना 17 धावांवरती खेळतोय. अजूनपर्यंत त्याला क्रीजवर राहणं गरजेचं आहे. या 6 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाला तेवढ्या मात्र धावा एका चांगल्या स्थितीमध्ये पोचू शकेल. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅटर, चांगला बॅटल रंगेल का मैदानाच्या आतमध्ये. यावेळी थोडंसं फंबलिंग आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट. चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 42 धावा फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. विचार करत असेल ओम ब्रह्मदेव घोडदेव की 50+, 55+ जाण्याचा जरूर प्रयत्न असेल आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या मनामध्ये देखील विचार असेल की 50च्या आत थांबवण्याचा प्रयत्न असेल. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर. धीरज मैदानाच्या आतमध्ये आता कशा प्रकारचा खेळ चालेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. चला लगेच गेम ऑन करायचा आहे. चेंडू फेकून झालाय. 42 धावा फलकावरती. एका साईडला ब्रह्मदेव घोडदेव तर एका साईडला मिताली 11 शिरवली संघ आपण बघतोय. पुढचा चेंडू. आता मात्र ब्लॉक कॉल डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि जर कोणाला कोणत्याही खेळाडूवर ऑब्जेक्शन असेल तर ज्यावेळी टॉस होतोय त्याच्या अगोदर दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभं राहून जे काय ऑब्जेक्शन असेल ते क्लिअर करायचं ही आयोजकांकडून सूचना आली आहे. मॅच सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाही ही माहिती आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. 2 चेंडू 42 धावा फलकावरती. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केलायचा होता. मिस टायमिंग फटका आहे. मात्र या ठिकाणी जोखीम पत्कारली होती क्षेत्ररक्षकाने. एखाद्या धावेसाठी एखाद्या विकेटसाठी आपला जीव धोक्यामध्ये घालू नका ही सूचना असेल. मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. फलकावरती धावा 2 पुढे येत आहेत. 44 धावा. 4 गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अजूनपर्यंत. धीरज चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. चौथा चेंडू धीरज गोलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा एकदा रोहित 21 धाव्यांवर खेळतोय 12 चेंडूमध्ये. अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त चेंडू. ब्लॉक कॉल डिलिव्हरी. त्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज. 4 चेंडू आणि पुन्हा एकदा बघा किती को इन्सिडेंट येताना दिसत आहे. तिसरा ओव्हर होता. 3 चेंडू फेकून झाले होते. 3 गडी बाद. 33 धावा झाल्या होत्या. आता 5वा ओव्हर आपण बघतोय. 4 चेंडू फेकून झाले. 44 धावा आणि 4 गडी बाद.
आता मात्र पुन्हा एकदा तीच लाईन, कंट्रोल, नियंत्रण, एक्सलेंट वर्क पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा करणारा हा चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. त्यानंतर टॉस देखील केला जाईल दोन्ही संघांनी. टॉस का बॉस, एक हाफ क्लिअर केला जाईल. यस, या ठिकाणी माहिती पुरवले. आता मात्र लोवर फुलटॉस चेंडूला लॉंग ऑफ मध्ये खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा अर्जित केल्या जातात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव घातक ठरेल का? यस, डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. तिसरी धाव घेताना विकेट जातोय. फलकावरती धावा 2 पुढे आल्यात 46 आणि जिंकण्याकरता 47 धावांचं आव्हान 5 षटकांमध्ये सामोरं ठेवलंय. मध्ये गोडदेव या संघाने 47 धावांचा पाठलाग. मिताली 11 शिरवली कशा प्रकारे केला जाईल त्याचं धावतं वर्णन घेतील व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सर. 47 धावांचं आव्हान 5 षटकांमध्ये. ऐकूया HM साऊंडला. धन्यवाद अक्षय साटम. 30 चेंडूमध्ये 47 धावा. तुषारजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जर कोणत्याही संघाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्लीज आपण चेंडू फेकण्याच्या अगोदरच मात्र 11-11 खेळाडू आपण आमने सामने या. जो काही तुमचा निर्णय आहे तो मात्र कमिटीला आपण ऑब्जेक्शन असेल तर आपण कमिटीशी संपर्क साधा आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर लगेच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. यानंतर कोणतेही संघ असतील तर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रथम आपण कमिटीशी संपर्क साधा. सामन्याला सुरुवात मिताली 11 शिरवली संघ फलंदाजी करताना पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहू शकतायत ओम ब्रह्मदेव व गोडदेव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मिथुनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पीडअप करा जरा गेम. आज 2 संघ
आपण पुढे आणणार आहोत. जे आमच्या उजव्या साईडला जे पडदा कृपया करून जो पडद्याला अगदी मात्र पाय ठेवून बसलेले आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण पडद्याच्या पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 2 फलंदाज येत आहेत. यावेळेला आपण पाहू शकाल मिताली 11 शिरवली संघाचे भूषण पडवळे यांनी केलेला हा संघ सौजन्य केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून भूषणजी पडवळे यांनी सुद्धा मात्र स्पॉन्सरशिप केले गेले या स्पर्धेला. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर आकर्षक चषक मोहनदादा पाटील, मोहनजी रवींद्र पाटील भाई यांतर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक 50,000 रुपये या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले. एक दोस्तीच्या दुनियेतला राजा म्हणून आणि गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्री भावेश पुणेकर यांच्याकडून सर्व सामन्यांसाठी सामनावीर चषक, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. तसेच जीवन डिसोजा मार्गारेट हॉटेलचे प्रोप्रायटर, संपूर्ण पाण्याची व्यवस्था ज्यांनी मात्र पिण्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय. तदनंतर हे चेंडू जे उपलब्ध करून दिलेत ते भरत भट्टा मात्रे कामण यांच्याकडून गुड शॉटचे चेंडू मात्र स्पॉन्सरशिप केले गेलेत. धनेजी भगत, विनोदजी पाटील यांतर्फे डीजेची व्यवस्था केलेली आहे. जगन्नाथ मात्रे तांडेल साहेब यांच्याकडून किरणदादा मात्रे शाखा प्रमुख यांच्याकडून मंडप व लाईटची व्यवस्था केली गेली. पहिला चेंडू बॅटचं ब्लेड ओपन करतोय. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देतोय मिस्टर अंकित. एक ॲज अ फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं परंतु आज ओपनिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ही तुमची प्रगती हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळते. परंतु अशा पद्धतीने जेव्हा यश तुम्हाला मिळतं ना त्यावेळेला तुमचे डाऊन द अर्थ खूप महत्त्वाची भूमिका असते. तुमचे पाय हे जमिनीवर असायलाच हवेत. क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतात की संघ आहे म्हणून मी आहे ही भावना जर प्रत्येकाने जर जोपासली तर तुमचं क्रिकेट हे अफलातून पुढे जाताना पाहायला मिळेल. परंतु काही खेळाडू मात्र म्हणतात की मी आहे म्हणून संघ आहे. ही भावना तुम्ही मात्र आपल्या माइंडमधून काढून टाका तर तुमचं क्रिकेट आयुष्यात खूप पुढे जाताना पाहायला मिळेल. एक चेंडू एक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. साहिल एक अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला धीरज चोगला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. बाईच्या स्वरूपात विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती एक्स्ट्रा स्वरूपात 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकताय. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र घर बसल्या आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकाल. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला व्यवस्थित मात्र चेंडूला खेळता आलं नाही आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय मिस्टर रोहितच्या हातामध्ये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. साहिलला मिळते सफलता आणि साहिलने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर की या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार येऊ शकला नाही. धीरज चोगला बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. ते केला धीरज चोगला एका साईडला आपण पाहू शकतायत. साहिल एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या संघाला घेऊन चालताना मिस्टर नितीन वारे हे आपण पाहू शकतायत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तदनंतर एक मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर एक डीप बॅकफूट पॉईंटला आपण पाहू शकाल. हिरेनला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तर शॉट घेतला गेलाय आपण पाहू शकताय. या ठिकाणी मिड ऑन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अंकित. पहिला गडी बाद. या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला होता. आजच्या दिवसामध्ये एक सुवर्ण संधी होती अंकितकडे. धीरज चोगलाचा हा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेला. क्लास टायमिंग पाहायला मिळतं. चेंडूचा पाठलाग करतायत 2 क्षेत्ररक्षक. नितीन वारे चेंडू मात्र यावेळेला फेकतायत. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील धीरज चोगलाच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 4 या धावसंख्येवर. यंदाच्या वर्षात धीरज चोगला ओपन संघामधून सुद्धा खेळला गेला. ओंकार बॉईज एडवन या संघातून 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये आमदार चषक, विराटन बुद्रुकचं मैदान. पुन्हा एकदा गोलंदाज
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली. एक्झॅक्टली पंचांनी दर्शवलं की खूपच लेग स्टंपच्या बाहेर पिच झालाय. इम्पॅक्ट पाहिलं, लेग बायचा इशारा आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगली स्पर्धा, टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, नाईट क्रिकेटचा धुमधडाका आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हे मैदान खूप बिझी झालंय. द ग्रेट मराठा जुचंद्र मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेपासून, आर के ट्रॉफी रणजितदादा केने यांच्या स्पर्धेपासून खूप बिझी होत असतानाही हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचा इशारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. 1 बाउन्स त्या ठिकाणी पंच दर्शवत आहे साहिलला. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना हेमंत बॅक टू द डगआउट. आज मात्र प्रमोट केलं अपकमिंग यंग टॅलेंटला, परंतु त्या सुवर्ण संधीचा परिपूर्ण फायदा उचलता आला नाही आणि विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा हे साहिल पाटीलने यावेळेला दर्शवून दिले गेले. गुड बॉलिंग, आपल्या बोटांतील जादू दाखवली, फिंगरचा पूर्णपणे उपयोग केला. एक मोठा फटका मारण्यासाठी गेला होता आणि फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. शेवटच्या चेंडूवर 6 धावा, 2 गडी बाद. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. म्हात्रे जुचंद्र आणि रवींद्र म्हात्रे चंद्रपाडा क्रिकेट प्रेमी आहेत आणि सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. मिथुनदादा पाटील यांच्या वतीने अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. खूप चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा, 2 गडी बाद झालेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं ते साहिलचं. एकंदरीत विजयासाठी जर आपण पाहिलं तर 47 धावांचं पाठलाग करत असताना स्थिती मात्र यावेळेला नाजूक. नवीन फलंदाज एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सुशांत उबाळे. धीरज चोगला एका साईडला आपण पाहू शकतायत. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून सुशांत उबाळे या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. जसं साहिलने आपली गुणवत्ता सिद्ध केली की मी कागदोपत्री स्ट्रॉंग नाही आहे, मी मैदानाच्या आतमध्ये 100% देण्यासाठी मी मात्र या ठिकाणी तत्पर आहे. ही तुमची जिम्मेदारी, ही तुमची जबाबदारी. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की मात्र तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 6 धावा, 2 गडी बाद. कारण पाणी धावतं म्हणून मार्ग सापडतो आणि म्हणून यश जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर तुम्ही मेहनत या 4 शब्दांचा अर्थ खूप अंगीकृत करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. चला, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम, स्पीडअप करा जरा गेम. 6 धावा, 2 गडी बाद. धीरज चोगला एका साईडला आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. आज खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. मिताली 11 शिरवली सौजन्य करते आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर भूषण पडवळे. प्रणय पवारचा वेगवान मारा यावेळेला आपण पाहू शकाल. खूप चांगला चेंडू होता. धीरज चोगलाला मात्र यावेळेला पूर्णपणे पाठीमागे जावं लागलं. एकदा वेत असताना मिसटायमिंग स्ट्रोक झाला होता. सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रणय पवार पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 2 गडी बाद. सुशांत उबाळे एका साईडला. याच खेळाडूने आई कोसमाई चषक खारडीच्या मैदानात 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा हाच खेळाडू ठरला गेला होता. तोच खेळाडू सुशांत उबाळे, ज्याच्या नावावर एक विक्रम, 6 चेंडूवर 6 षटकार टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तोच खेळाडू सुशांत उबाळे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय पवार वेगवान मारा करण्यासाठी सज्ज. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. प्रणय पवारकडे मात्र गुणवत्ता आहे, क्षमता आहे. अप्रतिम, जबरदस्त. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे मात्र खूप वेगवान मारे करण्याची क्षमता पाहायला मिळते. ससू नवघरचं मैदान काही जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण
तोच खेळाडू मात्र सातत्य रिदम अफलातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 7, 2 गडी बाद झालेत. मात्र स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत मिताली 11 शिरवली संघ. परंतु सुशांत उबाळीची बॅट जर बोलू लागली तर कदाचित येणाऱ्या गोलंदाजांवर मात्र तुटून पडेल, यात काही ती मात्र शंका नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रणय पवार, मात्र त्या झेलखाली येईल का? नाही. तर 1 धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. या धावसंख्येवर 1.3 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाने 46 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात 47 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. क्रिकेटच्या मैदानात आपण पाहू शकाल प्रणय पवार चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल आपल्या हातखंडामधून. चेंज ऑफ पेस, काय टेक्निक वापरली यावेळेला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. सुपर, काय प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवलं, चातुर्य दाखवलं आणि यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन करत असताना ज्या वेळेला तुमचं माइंडमध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं अशा वेळेला मात्र तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करता. कधी कधी फुलटॉस चेंडू सुद्धा हाताळतात, परंतु या ठिकाणी अगदी वाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू हाताळला. सुपर, नाईस डिलिव्हरी. यावेळेला पाहिलं धीरज चुगलाचा हा फटका, सुंदर फटका आहे. साहिल पाटील पुढे सरसावतोय, 1 बाउन्सने चेंडू यावेळेला कलेक्ट करतोय. फेकी अचूक झाले की नाही, मात्र यावेळेला आपण पाहू शकाल 2 धावा डेफिनेटली मिळतील धीरज चुगलाला आणि मिताली 11 शिरवली संघ 2च्या मदतीने पुढे सरसावतोय आणि जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता चेंडू आहेत 19 चेंडूमध्ये 37 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणय पवार, गोडदेव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट. काय आक्रमकता दाखवली यावेळेला, अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा 2 गडी बाद, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 18 चेंडू 37 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अंकुश स्मृती चषक 2022. धावा 2 गडी बाद. समित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 10 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची पंढरी बनली गेली जुचंद्र गाव. जुचंद्र म्हटलं की रांगोळीचं माहेरघर, परंतु मी म्हणेन की जुचंद्र म्हटलं की माणुसकीचं माहेरघर हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शाखा प्रमुख जुचंद्र आदरणीय सन्मान्य किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब व किरणजी म्हात्रे साहेब शाखा प्रमुख यांच्याकडून मंडप व लाईटची व्यवस्था जी केलेली आहे त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मिथुनदादा पाटील यांच्या वतीने. धावसंख्या 10, 10 धावा, इथून 18 चेंडू 37 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. प्रणय पवार सुपर बॉलिंग, अप्रतिम, काय दर्जेदार गोलंदाजी केली. किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम, यावेळेला सन्मान दिला जातोय या चेंडूला साहिलच्या गोलंदाजीवर. कारण सुशांत उबाळे हा एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू मात्र निरखून पारखून आणि त्यानंतर ऑब्झर्व करून चेंडूला फक्त यावेळेला दिशा दिली गेली. गुड क्रिकेट. साहिलचं कौतुक करेन एका साईडला, कारण जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स खेळाडू असतात ना त्यावेळेला मात्र त्याचा फायदा हा तुम्हाला उठवावा लागतो. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला मिस टायमिंग जरूर झालाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला यावेळेला कलेक्ट करतायत. फेकी येईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली मिळतील सुशांत उबाळे या फलंदाजाला. आणि मिताली 11 शिरवली संघ जाऊन पोहोचतो या 2 धावांच्या मदतीने 12 या धावसंख्येवर.
खूप चांगलं क्रिकेट. 47 धावांचा पाठलाग करताना स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. कडवी लढत. एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ दोन हात करताना मिताली 11 शिरवली. अगदी वज्रेश्वरीच्या 6 किलोमीटर पाठीमागे जे गाव आहे ते शिरवली आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मिसटायमिंग जरूर झालाय. शफल होऊन खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय आणि तेवढ्याच तातडीने मात्र पुढे सरसावतो क्षेत्ररक्षक. किती दक्ष राहावं लागतं. विदिन सेकंदामध्ये कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू कधी येईल याचा नेम नाहीये. त्यासाठी मात्र तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, क्रिकेटचा सी जो आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र तुम्हाला स्वीकारावा लागतो. एक धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 15 चेंडू आणि 34 धावा. लक्षात असू द्या, 15 चेंडू 34 धावा. मिताली 11 शिरवली या संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज साहिलचा रिदम, पेस अप्रतिम पाहायला मिळतोय. फक्त वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, चातुर्य. फुलटॉस चेंडू होता, मिस टायमिंग झालाय. यावेळेला आपण पाहू शकाल धीरज चोगलाच्या बॅटमधून एकच धाव मिळेल. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 14 धावा. धावा थांबवल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूमध्ये 33 धावा. 1 ते 2 मोठे फटके मात्र या सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे. ऑफ साईडला मिस टायमिंग जरूर झालाय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. त्यावेळेला सेकंड टाइम अटेम्प्ट केल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत नितीन वारे कोणतीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना, कारण पहिल्या चेंडूपासून थोडासा चाचपडत होता, कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला आणि यावेळेला मात्र एक बिग विकेट. मिताली 11 शिरवली संघाला एक मोठा धक्का. गॉन. हक्कासाठी, न्यायासाठी, मराठी अस्मितेच्या न्यायासाठी लढणारा पक्ष अर्थातच 19 जून 1966. कोण विसरेल तो दिवस. पक्ष उभारला गेला. गुड डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी. साहिलने जिम्मेदारी उचलली. आपण ॲज अ कॅप्टन आहोत आणि कर्णधार म्हणून रोल कसा असावा हे दर्शवत असताना सुपर बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 12 चेंडू 33 धावा. 16.50च्या सरासरीने यावेळेला मात्र खेळावं लागेल. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला जर आपण पाहिलं तर साहिलने 10 धावा देऊन 3 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजी. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा, 3 गडी बाद, 12 चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. समित एका साईडला आपण पाहू शकतायत. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज या ठिकाणी साहिल.
गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पहा ऑफ्टमच्या बाहेरील चेंडूला प्रत्येक गोलंदाज यावेळेला पिच करताना पाहायला मिळतो. ही सर्वात बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन आपल्याला पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट विश्व एवढं पुढे चाललं आहे की 5व्या स्टंपला येऊन आपण पाहू शकतायत की त्या तिथून पिकअप करतात आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. हृदयनाथ यशवंत भोईर विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तत्पूर्वी मात्र मिळतील 3 धावा आणि या तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती मात्र चौथ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत यावेळेला आपण पाहू शकतायत. कारण नवीन फलंदाज या ठिकाणी येण्याची वाट जरूर पाहतायत. एका साईडला आपण पाहतोय सुशील. धावांची गती फलकावर 17 धावा सॅक्रिफाईस करण्यासाठी धीरजला भाग पाडलं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला बॅक टू द डगआउट गॉन. सेव्हन्टीन 17 धावा 30 धावांचं लक्ष चेंडू आहे तुमच्याकडे 10. आता मात्र या वेळेला मोठ्या फटक्यांची गरज असेल ती मिताली 11 शिरवली या संघाला. परंतु साहिल काय आक्रमकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवर. फुलटॉस चेंडू मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. खूपच बाहेर होता. लेंथ पाहिली ललित भोईर बंड्या यांनी आणि सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला आपण पाहू शकताय तर वाईटच्या स्वरूपात एक धाव ॲड केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना शिवसेना युवासेना पुरस्कृत ही स्पर्धा पाहायला मिळते. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी हिरेन मात्र फेकी करतोय. 2 धावा समितला मिळतील आणि 2 धावे निशी धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावर 20 रन्स 20 या धावसंख्येवर. हृदयनाथ यशवंत भोईर यांना विनंती करेन विभाग प्रमुख की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये अंकुश स्मृती चषक 2022 नाईटचा क्रिकेटचा महासंग्राम. धावांची गती फलकावर 20 9 चेंडू आणि 27 धावा 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. 9 बॉल्स रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला समितचा हा फटका मात्र फसतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. जतीन कोणतीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना समितच्या खेळीला पूर्णविराम. 8 चेंडू 27 धावा मिताली 11 शिरवली संघाला. आदरणीय श्री राज चंद्रकांत पाटील NR कट्टा चे प्रोप्रायटर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहतोय. यावेळेला साहिलला मिळते पुनश्च एकदा मात्र सफलता. खूप चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. प्रत्येक गोलंदाजाने खूप उत्कृष्ट कामगिरी केली आणि भरीव कामगिरी करत असताना मिताली 11 शिरवली संघाला मात्र पूर्णपणे दबावाखाली ठेवत असताना आपण पाहू शकतात 20 धावांवर 6 फलंदाज 6 मोहरे या ठिकाणी तंबूच्या आसराला बॅक टू द डगआउट गॉन. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा
नितीन सोमन अँड निलेश शेळका जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा. निलेश दामोदर शेळका पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर साहिलने काही गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग, गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विसावला गेलाय आणि षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4 षटकांच्या समाप्ती अखेर 20 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूमध्ये 27 धावा. हे मिताली 11 शिरवली या संघाला विजयासाठी आपण पाहू शकतायत. जसा मात्र सामना समाप्त होतो त्याच पद्धतीने मात्र आपण स्वयंभू पायगाव या संघाचा कॅप्टन या ठिकाणी मात्र सज्ज असेल आणि लगेच फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण. शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022. चला स्पीडअप करा गेम. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 गोलंदाज या ठिकाणी यूज केले गेले. साहिल पाटील स्वतः कॅप्टन, प्रणय पवार आणि साहिल पाटील अशा पद्धतीने 3 गोलंदाजांना मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल, भूमिका खूप चांगल्या प्रकारची अदा केले आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला जेव्हा मात्र तुम्ही 100% देता त्यावेळेला डेफिनेटली यश हे मात्र तुमच्यापासून दूर जाणार नाही आहे. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. अप्रतिम लेग ब्रेक चेंडू, नितीन वारेची ही स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू थोडासा फ्लॅटेड होता, सरळ चेंडू निघून जातो विक्रमच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले गेले पूर्णपणे. 5 चेंडू 27. खोलवर चेंडू होता. नितीन सोमन कदाचित थोडासा आउट ऑफ फॉर्म असेल आणि त्या कारणास्तव मात्र हे 2 फलंदाज थोडेसे उशिराने उतरताना पाहायला मिळतात. कारण डेचं क्रिकेट, दिवसा क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेट खूप मोठी तफावत पाहायला मिळते. त्यासाठी थोडीफार तरी तुम्हाला मात्र प्रॅक्टिस करण्याची गरज असते. नेट प्रॅक्टिस करण्याची गरज आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 26 हे सामन्याचं समीकरण. ओम ब्रह्मदेव गोडदेव काय प्रत्येकाने जबरदस्त यावेळेला परफॉर्मन्स दिला गेलाय. उत्कृष्ट खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला हा चेंडू मात्र वेगवान होता. चेंडू सरळ निघून जातोय, पायावर जाऊन चेंडू आदळतोय, शरीराचा वेध घेत. बॅटची एज होती आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 22. 4.3 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 12 मे ते 15 मे असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस नुवान जोयसा या श्रीलंकन गोलंदाजाने आज 42वी टेस्ट क्रिकेटची हॅट्रिक 1978, 2009, 2010 मध्ये घेतली आणि त्याचा जन्मदिवस पाहायला मिळतो 1978 मध्ये झाला नुवान जोयसा श्रीलंकन संघाचा. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. हरारीच्या मैदानात झिम्बाब्वे संघाबरोबर ते घेतलेले हॅट्रिक 42वी. तो आजचा दिवस आपण पाहू शकाल. पायगाव संघाचा एक प्रतिनिधी किंवा खेळाडू, सर्व खेळाडू या ठिकाणी यायचे आहेत. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त विजयावर शिक्कामोर्तब आता केला जाईल. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. विजयाचा सुगंध दरवळतोय. 1 चेंडू आणि 24 धावा. तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. कोणत्याही क्षेत्रात आपण सातत्याने पाहतो, जसं शालेय जीवनामध्ये अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे खेळाडूंना नेट प्रॅक्टिस म्हणा खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे मात्र यावेळेला खूप सुंदर विजय मिळवत मिताली 11 शिरवली संघाला मात्र या ठिकाणी या स्पर्धेतून बाहेर काढलं जातं. भूषण पडवळ यांनी केलेला हा मात्र सौजन्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत त्यांनी मात्र त्यांच्यावर विश्वास खूप चांगला दाखवला, परंतु डेच्या क्रिकेटमध्ये. चला स्वयंभू पायगाव संघाचे 11 खेळाडू आपण समोर यायचं. व्यासपीठाच्या समोर या. सचिन उबाळे या ठिकाणी मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉपरेट करण्यासाठी शिरवली संघाला. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल पाटील स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारचा रोल अदा केला. विथ द बॅटने 6 चेंडूमध्ये 11 धावा आणि विथ द बॉलने मात्र 2 षटक 10 धावा 3 गडी बाद. सुंदर गोलंदाजी. 5चा इकॉनॉमिकल. सेकंड